तर मागे बरेच दिवसाखाली मी काही जाणकार व्यक्तींच्याकडून ही म्हणजे कथा ऐकलेली. तर आपण काही शब्द ऐकले असेल, गुप्तधन वगैरे. त्याच्या कथा काही असतात, की ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळतं म्हणे आणि ज्याच्याने नशिबात नाही त्यानं त्याचा हव्यासे धरू नये, कारण ते गुप्तधन त्याचा बळी घेतं मग. आपल्या नशिबात असलं तर आपणहून ते चालत येतं. नाही तर आपण त्याचा नाद धरू नये, त्याच्या मोहातही पडू नये. आणि या गुप्तधनाशी संबंधित असं काहीतरी आपण ऐकलं असेल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी, की रात्री अपरात्री गावाच्या बाहेरून जर आपण कुठे चाललो, तर अपरात्री निर्जन अशा भयान म्हणजे बाधित जागेतून जर आपण जाऊ लागलो, तर पाठीमागून एक आवाज येतो म्हणे कोणाला तरी, "मी येऊ, मी येऊ." तर अशा वेळेला आपण काहीच बोलायचं नाही असं म्हणतात. ये म्हणायचं नाही आणि येऊ नको पण म्हणायचं नाही. मुकाट्यानं चालत राहायचं म्हणजे आपला जीव सुरक्षित राहतो. जर आपण त्याला ये म्हणलं आणि आपल्या नशिबात ते गुप्तधन असलं तर आपल्याला मिळतं. आपण करोडपती होऊन जातो, नशिबात असेल तर. पण आपल्या नशिबात नसेल आणि तरी आपण त्याला ये म्हणलं, तर तेच आपला बळी घेतं, ती शक्ती त्यातली गुप्तधनाची. तर असं ते आहे एक. तर एक गृहस्थ असंच रात्री अपरात्री म्हणजे निर्जन जागेतून चालले होते. 2च्या सुमारास असेल. चालले होते गावाकडे झप. घर आलं तर गाव आलं, वेस आली, निघालं तर निर्जन रस्ता होता आणि ती जागा थोडीशी अशी तशी होती, जिथं कोणी जात नव्हतं. दिवसात रात्रीचं सोडा, दिवसा पण जात नव्हता. तर हे तिथून चालले आणि एकदम त्यांना पाठीमागून आवाज ऐकू आला मोठ्यानं, "मी येऊ, मी येऊ." ह्यांनी मागे वळून पाहिलं तर कोणीच नाही. आता ह्यांना काही हा प्रकार माहीत नव्हता ह्या गुप्तधनाच्या बाबतीतला. त्यांनी आपलं सहज म्हणले, पण ते घाबरले बरं का ते आवाज ऐकून. "मी येऊ, मी येऊ" आणि मागे तर कोणी दिसेना. खूप घाबरले ते. मग त्यांनी निग्रहानं म्हणाले मोठ्यानं, "हो, हो, ये." असं म्हणून ते पळत सुटले, आपल्या घराकडं आले आणि घामाघूम झाले. दार ठोठावलं, घरच्यांनी दार उघडलं. मग ते घाबरले होते. मग त्यांनी सांगितलं, "काय झालं, काय झालं?" "मी येऊ" असा आवाज आला आणि मी त्याला ये म्हणलं. तर बायको, मुलं म्हणली, "अहो कशाला म्हणलात ये? तुम्हाला कळायला पाहिजे, ते शापित धन असतं." पण हे झालं खरं, पण ह्यांच्या तोंडातून निघून गेलं ते. आणि मग पुढं बरेच दिवस ते आजारी होते. घाबरले, धास्तावले, रात्री घाबरल्यासारखं व्हायचं, स्वप्न पडायचे आणि 8-15 दिवसात ते गेले त्या धास्तीनं. हो, ते जात राहिले. तर ह्या ठिकाणी सांगायचं असं, की एखाद्या गोष्टीबद्दल जर माहिती नसेल, तर आपण त्याबद्दल म्हणजे रिस्क घेऊ नये कुठल्या गोष्टीची. बाकी लोक सांगतात तसंच चालावं.